नमस्कार. जयसे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की. तर ही बघा कशी चिक्की बनवलेली आहे, एकदम पटकन तुटते. रेसिपीला सुरुवात करूया. आपण बनवणार आहोत तिळगुळाची चिक्की. 1 वाटी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, बिना पॉलिश केलेले तीळ आहेत. बघू शकता तुम्ही, बिना पॉलिशचे पण तीळ घेऊ शकतात. 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, गूळ साधाच आहे. 1 मोठा चमचा साजूक तूप घेतले, थोडीशी वेलची पावडर घेतले. चिक्की चिकट न होणारी. चला बनवूया चिक्की. चिक्की बनवण्याच्या अगोदरच पूर्वतयारी करायची की आपण साजूक तूप बेलण्याला पण लावून घ्यायचं. ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची. चिक्की बनवायच्या अगोदरच असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं बेलण्याला, लाटण्याला. आणि मी चॉपरवर बनवणार आहे. याला पण चांगलं तूप लावून घ्यायचं, म्हणजे चिक्की अशी चिकटणार नाही, त्याला छान निघून येईल. असं छान ग्रीस करून घ्यायचं. गॅसवर कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता आपण 1 वाटी तीळ घेतले, ते छान असे मंद गॅसवर छान भाजून घ्यायचे. तीळ चांगले भाजून घ्यायचे, पूर्ण तडतडले पाहिजेत. एकदम मंद आचेवरच भाजायचे तीळ छान. गॅस कुठेही मोठा करायचा नाही, असे बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. 1 वाटी गूळ आणि 1 वाटी तीळ हा परफेक्ट प्रमाण आहे. एकदम तिळाची वडी छान खुसखुशीत होते. आता तीळ आपले छान असे खरपूस भाजून झालेले आहेत, बघू शकता. असे बारीक गॅसवर छान भाजून झालेले आहेत. आता आपण यांना काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आता गुळाचा पाक करून घेऊया. तर लगेच 1 चमचा तूप टाकून घेऊया. तूप छान विरघळलं की लगेच बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया. असं छान वितळून घेऊया गूळ. बारीक गॅस ठेवायचा आणि छान वितळून घेऊया. गूळ एकदम बारीक चिरून घेतला की लवकर विरघळतो गूळ. तुम्ही किसून घेतला तरी चालेल. साधाच गूळ वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही वापरला तरी चिक्की खूप छान होते. एकदा तुम्हाला दाखवते चेक करायचं कसं. आता गुळाची अशी गोळी बघायची होते की नाही. अशी हे बघा गोळी होते आणि असं टणकन असा आवाज आला पाहिजे, म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. गॅस लगेच बंद करायचा आणि त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचं. हे प्रोसेस एकदम फास्ट करायची, हे पटापट चालवायचं. असं लगेच हलवून घ्यायचं, बघू शकता. असं छान आता बेलण्याने लाटून घ्यायचं. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, असे मध्यम आकारावर ठेवायचे आहे आपल्याला. सर्व बाजूंनी असं लाटून घ्यायचं, छान चिक्की तयार होते. बघू शकता तुम्ही ते. असं गरम असतानाच कापून पण घ्यायचे, कट करून. आता माझ्याकडे सुरी आहे, तर मी सुरीनेच कट करून दाखवते तुम्हाला. थोडं नरम असतं तेव्हाच कट करून घ्यायची चिक्की छान. एकदा मग सेट झाली का मग असं खाचा पडायला कठीण जातं. बघू शकता. असे छान चिक्कीचे कट लावून घेऊया. ही प्रोसेस पटापट करायची. हे बघा, तुम्हाला जे आकारात चिक्की हवी आहे तसं कट करून घ्यायची छान. हे बघा, अशी चौकोनी टाईप असं खाचा मारून घ्यायचे, छान लागते खायला. हे बघा. आता ही चिक्की 1 तासासाठी सेट व्हायला ठेवून देऊया, नंतर दाखवते तुम्हाला. आता आपली चिक्की छान सेट झालेली आहे. बघूया आपण निघते का. तर बघू शकता छान अशी निघते. हे बघा, दाखवते मी तुम्हाला, तोडून दाखवते. बघा कशी छान अशी तुटली जाते. अशाच आपण सर्व आता तोडून घेऊया.
बघा कशी क्रिस्पी झालेली आहे, मस्तच दिसते, बघू शकता. तर सर्व काढून घेते मी. आपली चिक्की तिलगुलाची बनवून झालेली आहे. मी वेलची पावडर पण टाकली आहे, पण मी ते शूट करायला विसरले, त्याच्यामुळे आता सांगते की मी वेलची पावडर याच्यात टाकलेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून सांगा कशा वाटतात. धन्यवाद.